नमस्कार मित्रांनो, बघा आता सारिकाने पोळ्या बनवायच्या चालू केल्यात. हे बघा, काय भारी पोळ्या बनल्यात. नरम आहे एकदम, मस्त सॉफ्ट आहे एकदम. आज प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी झाली असेल, आहे का नाही? कारण हा संक्रांत सण जो आहे तो प्रत्येक जण साजरा करतो, आहे का ना सारिका? नवीन वर्षाचा पहिला सण, नवीन वर्षाचा पहिला सण आहे, बरोबर आहे. आज प्रत्येक जण मस्त पुरणपोळी दाबून खाणार. आणि उद्या वोटिंग करायला जाणार. उद्या वोटिंग आहे 15 तारीख. आता उद्या आपल्या मुंबईचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये आहे, महाराष्ट्राचं, ते 16 तारखेला आपल्याला कळेल. मुंबईचा माणूस निवडून आला पाहिजे, मराठी माणूस जिंकून आला पाहिजे. कारण आपल्या मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, बरोबर सारिका? हो, मग काय मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी मस्तपैकी गोड पुरणपोळी बनवली असेल आणि आम्ही पण बनवली. हे बघा, आम्ही तर बनवतच नाही, कारण माझी बायको सारिका, तिला कामावर टाईम भेटत नाही. ती येते कामावरून थकून वापस, मग मला सुद्धा इच्छा वाटत नाही की बाबा तू काय बनव असे काय बोलायला. की जसं असेल तसं आपण बनवून खातो घरामध्ये. तिला विचारेल, ती पण दिवसभर कामामध्ये. आपल्या आता हा सण पहिलाच आहे ना नवीन वर्षाचा, आणि तशी पण मकर संक्रांती आहे, त्या दिवशी तर आपण पुरणपोळी करतच असतो. मकर संक्रांतीला तर पुरणपोळी होतेच होते. पुरण संपलं आता, थोडं राहिलंय, झालं आता संपूर्ण. नाही झालं, बस झालं. तू बनवलं तेच महत्वाचं आहे बाबा. तू बनवलंच ना, आम्हाला खायला घातलं तू, तेच लय भारी आहे, समजलं? कारण तू एवढं काम करून सुद्धा आम्हाला बनवून चारतेस तू, समजलं काय? आम्हाला काय माहिती, आम्हाला जाण आहे तुझ्या कष्टाची. तू एवढं कष्ट करते, सकाळी 6 वाजता कामाला जातेस तू, सकाळी 6 वाजता जाते उपाशी पोटी, 3 वाजता येतेस वापस, 3 वाजता येते, 4-5 वाजता आराम करून वापस जाते, वापस 10 वाजता येतेस मधून. आम्हाला अभिमान आहे तुझा. काय आम्हाला आता कसं तू जेवण बनवून चारतीस आम्हाला कामावरनं येऊन पण. असं काय नसतंय, कर्तव्यच आहे ते माझं. आणि तुझे कसं माहिती आहे का, तुझी तर कुकिंगचे काम करतात ते लोक पण तुझी तारीफ करतात ना, बोलतात ना ते, सारिका दीदी आप खूप अच्छा खाना पकाते हो, टेस्टी रहता आपका खाना, एकदम मतलब सॉफ्ट रहता, एकदम सॉफ्ट आणि चांगलं जेवण आपल्या घरातल्या सारखंच. हो, तेच. बघा मित्रांनो, काय भारी पुरणपोळी आली, माझी तारीफ पण करतात, काय जबरदस्त आहे. मी खूप दिवसातनं पुरणपोळी खाणार आहे, जास्त बनत नाहीये. हो. आता कसं माहिती आहे का, आमची आई जी आहे अगोदर पुरणपोळी बनवायची. आता आईची कशी तब्येत खराब आहे ना, मग आता काय आई बनवू शकत नाही, कारण आईला आता काय सुचत नाही. ती आमची आई तिथे बसलेली आहे, ती आमची आई इथे बसली. तिला आता सुचत नाही, तिचं वय झालं तिचं आता, म्हणजे तिला काय जमत नाही तिला आता काय बनवायला. तिच्या थोडं डोक्यावर, म्हणजे आमच्या तर माळा होता ना घराच्या वरती, एक हलके माळा होता, तर वरतून पडली होती, तेव्हा तिच्या डोक्याला मार लागला, तर तेव्हापासून म्हणजे ते थोडं बोलू शकत नाही. मग बोलते पण विसरून जाते, प्रत्येक गोष्टी विसरून जाते. आणि हे माझे वडील, हे कोरोना काळामध्ये वारले. माझे वडील खूप छान होते, माझ्यावर जास्त लाड करायचे माझे वडील. आणि आमचं घर SRAच आहे. लोकांना वाटतं एवढं चांगलं घर आहे तुमचं, आणि मग तुम्ही अशी व्हिडिओ काढतात, तशी व्हिडिओ काढतात. मित्रांनो, आम्हाला हे SRAमध्ये घर भेटलेलं आहे, आम्ही काही विकत घेतलेलं घर नाही आहे. म्हणजे आमच्या जागेवरती या लोकांनी आम्हाला घर बांधून दिलेलं आहे. आम्ही का खूप पैसेवाले नाही आहेत, आम्ही पण मेहनती माणसं आहेत, काम करून खातो. माझं स्पीकर रिपेअरिंगचे काम आहेत. मी काम आलं तर मला काम येण्यावरती आहे. सीझन चालू असला तर काम येतं, नाही तर मग घरात बसून राहतो मग मी, असं असतं सर्व. तर माझी बायको सांभाळते आम्हाला. असं काय नाही आहे का,
सांभाळायचं वगैरे काय नसतं त्याच्यामध्ये. लोकांना वाटतंय अरे बापरे यांचं एवढं चांगलं घर आहे आणि अशी व्हिडिओ काढतात. मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, घर आम्हाला जे दिलेलं आहे ते बिल्डरने दिलेलं आहे आमच्या झोपडीच्या बद्दल. कारण बिल्डिंगमध्ये प्रत्येक राहणारा माणूस श्रीमंत नसतो, कोणाच्या हातावरची पोट असतात, असं असतं. आता माझे मुली आहेत ते गावी शाळा शिकतात, आम्ही इथे राहतो. माझा मुलगा, माझ्या मम्मी पप्पाकडे, हो. म्हणजे तुमच्या सासू सासरे, माझ्या सासू सासऱ्याकडं राहतात माझ्या मुली तिथे. त्या हो बीडमध्ये राहतात. त्याची ते लोक चांगली मतलब हे करतात, लक्ष देतात चांगले त्यांच्याकडे. म्हणून माझ्या मुलांना काय आवडतं की मामाकडं राहावा, आईकडं राहावा. इकडे माझे आईकडं आई म्हणजे बाबा मामा मामी हो सगळे. चांगले आहेत म्हणून ते लोक राहतात तिथे, असं आहे. तर मित्रांनो हे बघा, आता पीठ तर संपलेलं आहे. बघा किती आहे बाबा अजून? झालं आता सगळं संपलं. बघा, हे आता आणि आता आपण गाईसला ओके बोलूयात, बाय बोलूयात. आणि पुरणपोळी कशी बनवते आहे ते पण मला सांगा. कशी वाटली तुम्हाला माझी पुरणपोळी बनवलेली? मित्रांनो तुम्हाला आम्हाला कंप्लीटच बोलतोय, कमेंट करून सांगा की तुम्हाला पुरणपोळी कशी वाटली. हां, तुम्ही पण तुमच्या घरी पुरणपोळी झाली असेल तर तुम्ही पण खा आणि सर्वांना हॅपी संक्रांत.